गाईज, मी आकांक्षा लाईफ विथ आकांक्षा या न्यू चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. न्यू चॅनल नवीनच आहे माझं चॅनल. आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप वेलकम, खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज एक अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी पारंपरिकच आहे. ती रेसिपी मासवडी थाळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आमच्या इकडच्या पद्धतीची, माझ्या पद्धतीची. तर चला मग सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. माझी पद्धत जी आहे मासवडी थाळी बनवण्याची, ती खूप सोपी पद्धत आहे. तर नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ. ज्याला जो पहिल्यांदा मासवडी करतोय त्याला पण सुद्धा ही रेसिपी जमेल, त्याला सुद्धा ही रेसिपी सोपी जाईल करायला. तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. त्यासाठी मी काय केलं, एक कढई घेतली आहे, मोठी कढई घेतली, कारण की मी याच्यातच सगळं वाटण भाजून नंतर मी याच्यामध्येच काय करणार आहे, सगळं बेसन जे आहे आपल्याला हटायचं आहे मासवडीसाठी, ते मी याच्यामध्येच हटणार आहे. म्हणून मी मोठीच कढई घेतली आणि जाड कढई आहे माझी ही खूप, ती कढई मी घेतली. तर याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, तीळ भाजून घ्यायचे. निवडून ठेवलेले तीळ येथे, आमच्या इकडे याला हवरी पण म्हणतात. तीळ आता आपले बऱ्यापैकी भाजून झाले. आता याचं काय करायचं, वाटण करून घ्यायचं. खूप बारीक पण नाही, खूप मोठं पण नाही, असं वाटण म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे. फक्त हे तीळ बारीक करून घ्यायचे. आणि याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे पण भाजायचेत आपल्याला, ते पण बारीक करून घ्यायचे. माझ्याकडे होता थोडासा कूट, मी तोच टाकणार आहे आता. तुम्ही शेंगदाणे आधी याच्यानंतर शेंगदाणे भाजून ते पण टाकू शकता, किंवा नाही टाकले तरी पण चालतात. ह्या अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले तीळ. काय करणार आहे, खोबरं आहे माझ्याकडे बारीक करून ठेवलेलं, तुम्ही किसून पण घेऊ शकता, मी मिक्सरमध्येच वाटून घेणार आहे. खोबरं जे आहे ते पण मी भाजून घेणार आहे. खोबरं आहे ते पण आता भाजून झाले, ते पण मी आता काढून घेते. कढईमध्ये मी हरभऱ्याची डाळ आणि कांदा टाकलाय, तो भाजून घेणार आहे. तुम्ही डायरेक्ट गॅसवरती भाजता तसा पण भाजून घेऊ शकता, पण मी आता असाच भाजते. आणि याच्या अगोदर मी खोबरं तळून घेतलं होतं, ती क्लिप घ्यायची राहिली माझ्याकडून. आता हे पण छान वाटण भाजून घ्यायचं. हे रस्स्यासाठीचं वाटण आहे आपलं. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतल्या, जे आपल्याला बेसन हटायचंय त्याच्यासाठी मी घेतले हे. आणि याच्यामध्ये आपल्याला जिरे ऍड करायचे, आणि हे याच्यात पाणी न घालता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचंय. आपल्याला जो आतलं जे स्टफिंग असतं ना, त्याच्यासाठी खूप सारा कांदा लागतो, बारीक चिरलेला कांदा लागतो. तर मी इथं 7 ते 8 कांदे चिरून घेतलेत. मीडियम साईजचे कांदे होते. मोठे असतील तर तुम्ही 5 घेतले तरी चालेल तुम्हाला, किंवा तुम्हाला माणसांच्या अंदाजाप्रमाणे किती बनवायचे त्यानुसार तुम्ही कांदा घ्या. तर हा कांदा आपल्याला खूप छान गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा मी आता परतायला टाकलाय, आलाय, थोडं राहिलंय अजून, बराच याला वेळ लागतो थोडासा परतायला. कांदा आपला छान परतून झाला. आता त्याच्यामध्ये जे आपण तीळ, खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं ते सगळं याच्यामध्ये टाकून द्यायचे. लाल तिखट टाकणार आहे, बस, बाकी काही नाही टाकायचं आपल्याला. आणि हे मिक्स करून घ्यायचंय. थोडीशी कोथिंबीर टाकायची राहिली. झालंय, आता हे काढून घेते मी एका ताटामध्ये. सगळी वाटणं तुम्हाला समजून सांगते, कोणतं वाटण कशासाठी आहे आणि त्याच्यामध्ये मी काय काय घातले ते. हे जे वाटण आहे, हे जे स्टफिंग आहे आपलं मासवडीचं, त्याच्यामध्ये मी कांदा, खोबरं, नंतर तीळ आणि शेंगदाणे हे सगळं बारीक करून घेतले. आणि नंतरून सगळं मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे, बस एवढंच आहे. आणि हे छान मिक्स करून घेतले. नंतर हे जे वाटण आहे आपलं, तर ते मासवडी रस्स्यासाठीच आहे. याच्यामध्ये मी कांदा, नंतर हरभऱ्याची डाळ आणि खोबरं, नंतर वाटताना मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि कढीपत्ता टाकला होता आणि लसूण, हे ते वाटण आहे. नंतर इथे कोथिंबीर चिरून घेतली, खूप सारी कोथिंबीर लागते. कढीपत्ता घेतलाय फोडणीसाठी. नंतर हे जे वाटण आहे, हे जे आपलं हे बेसनाचं वाटण आहे, याच्यासाठी मी हे हिरव्या मिरच्या, नंतर जिरं आणि लसूण, हेच वाटण होतं. आणि जिरं मी काढून ठेवले अगोदरच फोडणीसाठी, डब्बा सारखा काढावा लागतो म्हणून. आता चला आपण काय करायचं, आता बेसन हटवून घेऊया. मी तीच कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकतेय. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरं टाकलं. जिरं छान तडतडलं की मग आपण त्याच्यामध्ये वाटण टाकणार आणि छान परतून घेऊन परतून घ्यायचे ते वाटण. हळद, पाणी टाकायचंय.
तुम्ही अंदाजे म्हणजे आता समजा जर 2 वाटी बेसन असेल आपलं तर 1 वाटी पाणी घ्यायचं असतं. आता मी अंदाजेच घेणार आहे कारण की मी बऱ्याच वेळा केलेली आहे मासवडी, त्यामुळे ते मी टाकते चवीप्रमाणे मीठ. या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची, मगच आपण बेसन हाटायला घ्यायचे. पर्यंत मी इथे हे जे तयारी करून घेतली, आपलं हे सारण रेडी आहे. नंतर पाणी घेतलं एका प्लेटमध्ये, नंतर एक कपडा घेतलाय, रुमाल आहे स्वच्छ, आणि खाली पोळपाट घेतलंय. ही सगळी मासवडी थापण्याची रेसिपी तयारी, कारण की बेसन आपण हटलं त्याच्यानंतर लगेच आपल्याला ते गरम गरमच वडी करावी लागते, म्हणून साठी. छान उकळी आली आहे, आता आपण बेसन हटवून घेऊया. घे थोडा फोन. हां आता मी त्याच्यासाठी एक लाटणं घेतलंय बेसन हटण्यासाठी. गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि हे असं एका हाताने पीठ सोडायचं आणि एका हाताने हलवायचं आहे. थोडं खाली तर फोन. हे पीठ शक्यतो चाळून घ्यायचं, बेसन पीठ जे आहे आपलं ते, कारण की मग गुठळ्या होत नाही. आता हे छान मी हटवून घेतले. आता याच्यावरती काय करायचं, झाकण ठेवायचं, शिजलं पाहिजे. झाकण ठेवून देणार आहे मी. 2 ते 3 मिनिटं वाफ काढायची आणि मग आपण वडी थापायला घेऊया. हे बेसन शिजलंय हे कसं ओळखायचं, तर काय करायचं, याच्यामध्ये बघा हे असं जागा सोडते बघा, हे पूर्ण आता गोळा होतंय ना, समजायचं हे बेसन आपलं शिजलंय. हे ग्रीन थोडंसं हिरवट कलर आहे, याच्यामध्ये खूप पिवळं दिसतंय व्हिडिओमध्ये. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया, खूप सारी कोथिंबीर, आणि मिक्स करून आता वड्या थापू. आता मी या कपड्यावरती थोडंसं पाणी टाकलंय आणि आता मी बेसन टाकते. एवढ्यापर्यंत गोल थापून घेतला. आता आपण याच्यावरती हे मिश्रण टाकूया, जे आपण सारण तयार केलं होतं ते मी सारण याच्यावरती टाकतेय. आता आपल्याला हे काय करायचं, खाली घे बाबा थोडंसं. हे असं कपडा धरून एका हाताने, माझ्याकडे बघा, इकडनं कॅमेरा दाखव बेटा. असं करून हे जस्ट असं करून घ्यायचं. हा हात वरती असाच ठेवायचा कंटिन्यू, हा हात, आणि हा हात कंटिन्यू खाली हे करायचा. नंतर परत रोल करायचा. आता एकच हे होईल. असं करून हे हात सोडून द्यायचा पूर्ण. नंतर पाणी घ्यायचं हाताला आणि हे असं करायचं. तर पोळपाट फिरवून हे आपल्याला असं थापायचं. तर तयार आहे आपली मासवडी. झूम कर. चार रोल झाले याच्यामध्ये, 4 वड्या झाल्या अशा. आणि याच्यात नंतर वाढताना मी दाखवतेच कसं काप करायचे त्याचे. अशा ह्या 4 वड्या तयार आहेत माझ्या. आणि एवढं सारण उरले. हे बेसन मी खरडून याच्यामध्येच टाकले. यातलं थोडंसं जे स्टफिंग आहे ना, ते आपण रस्सा बनवू त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आणि बाकीचं ठेवून देते आता डब्यात भरून. रस्स्याची तयारी करूया. इथं मी पातेलं ठेवलं तापायला, तेल टाकलं. तेलामध्ये आता कांदा लसूण मसाला, नंतर घरचा काळा मसाला असतो आपला घरगुती बनवलेला तो, थोडंसं लाल तिखट, म्हणजे जे तिखट नसतं ते वालं लाल तिखट, आणि हळद, एवढंच वाटण टाकते.
सॉरी मसाले टाकते आहे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, ते जे वाटण केलं नंतर मी ते टाकलं. आता छान परतून घेऊया हे सगळं तेल सुटेपर्यंत. परत तोपर्यंत मी इकडे पाणी ठेवले गरम करायला रश्श्यामध्ये टाकण्यासाठी. गरम पाणीच टाकायचं म्हणजे त्याने चव पण छान येते आणि मसाल्याला आपल्या ज्या रस्सा होईल त्याला तरी पण छान येते. मसाला छान आता परतून झालाय आपला. आपण आता त्याच्यामध्ये हे गरम केलेलं पाणी ओतूया. नंतर हा उरलेलं जे आहे सारण ते मी याच्यामध्ये रश्श्यामध्ये टाकतेय. आता रस्सा उकळून द्यायचा. उकळी छान आली की मग मी ताट करायला घेते. अशी ही माझी मासवडी थाळी तयार होती. भाकरीसोबत, बाजरीची भाकरी असेल, ज्वारीची असेल, चपातीबरोबर पण छान लागते. नंतर कांदा, लिंबू आणि छान अशी झणझणीत मासवडी थाळी आपली रेडी आहे. तर असे छोटे काप करायचे हे बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर